Today we are going to learn Standard 5 Navodaya Assignment 5.3. Assignment 5.3 मधील first question. Which is the greatest common divisor of 72, 81 and 180? म्हणजेच या ठिकाणी आपल्याला तिन्ही नंबरला मोठ्यात मोठ्या नंबरने डिवाइड होणारा नंबर इथे पाहायचा आहे दिलेल्या ऑप्शन मधून. आता इथे विच म्हणजे कोणता, ग्रेटेस्ट म्हणजे मोठा, कॉमन म्हणजे सारखा, डिवायझर म्हणजे आम्हाला डिवाइड होणारा नंबर. तर या ठिकाणी आपल्याला ग्रेटेस्ट कॉमन डिवायझर विचारलेला आहे. यासाठी आपल्याला दिलेल्या तिन्ही नंबरचा आपल्याला एचसीएफ काढावा लागेल. एचसीएफ म्हणजे हायेस्ट कॉमन फॅक्टर किंवा त्याला आपण जीसीडी पण म्हणतो, म्हणजेच ग्रेटेस्ट कॉमन डिवायझर. या ठिकाणी हे तिन्ही नंबर याप्रमाणे रायटिंग करायचे. 72, 81 अँड 180 ह्या तिन्ही नंबरला कुठल्या एका नंबरनी डिवाइड होऊ शकते ते त्या ठिकाणी आपल्याला क्वेश्चन इथे रायटिंग करायचा असतो. या ठिकाणी 3 2 जा 6, 1 शिल्लक राहतो, 1 आणि 2 12 म्हणजे 3 4 जा 12 या ठिकाणी आन्सर येईल. आता इथे हे जे नंबर दिलेले आहे हे डिवाइड करून आलेले नंबर, म्हणजे आपण जर या 72ला जर 3 ने डिवाइड केले, 72 डिवायडेड बाय 3, 3 2 जा 6, 7 मायनस 6 1 2, 3 4 जा 12, इथे खाली 0 आलेला आहे. तर या ठिकाणी हा जो क्वेश्चन आहे 24 या ठिकाणी आपण डायरेक्ट रायटिंग केलेला आहे. म्हणून या ठिकाणी 81ला जर आपण 3 ने डिवाइड केले तर 3 2 जा 6, 2 उरतात आणि नंतर 1, 3 7 जा 21, त्यानंतर 3 6 जा 18, 3 0 0, त्यानंतर पुन्हा 24 आणि 27 आणि 60 या तिन्ही नंबरला डिवाइड होणारा एकच नंबर पाहायचा आहे आपल्याला. तर तो आहे 3. तर 3 8 जा 24, 3 9 जा 27, 3 2 जा 6 आणि 3 0 0, त्यानंतर 8 9 आणि 20 या तिन्ही नंबरला डिवाइड होणारा नंबर आहे नाही. फक्त त्यापैकी 8 आणि 20लाच डिवाइड होऊ शकते. म्हणून 2 4 जा 8, 9 जसे तसे, 2 10 जा 20. त्यानंतर या ठिकाणी पण 4 9 आणि 10 या तिन्ही नंबरला डिवाइड होणारा नंबर नाही आहे. फक्त 4 आणि 10 या दोनच नंबरला आपण 2 ने डिवाइड करू शकतो, म्हणून त्याला 2 ने डिवाइड केलेला आहे. 9 जसा आहे तसा, पुन्हा या ठिकाणी तर 9ला डिवाइड झालेला आहे 3 ने. म्हणून या ठिकाणी आपल्याला एचसीएफ काढताना तिन्ही नंबरला डिवाइड होणारा एक नंबर पाहायचा आहे. तर तिन्ही नंबरला डिवाइड होणारा 3 हा 1 नंबर आहे. त्यानंतर पुन्हा ह्या तिन्ही नंबरला डिवाइड होणारा हा 3 नंबर आहे. आता इथे तिन्ही नंबरला डिवाइड झालेलं नाही आहे, म्हणून आपल्याला ह्या दोनच नंबरची मल्टिप्लाय करायची आहे. तर 3 3 जा 9. तर त्याचा एचसीएफ म्हणजे हायेस्ट कॉमन जो फॅक्टर आहे तो आहे ऑप्शनमधील ऑप्शन डी. 9 इज करेक्ट आन्सर. त्यानंतर क्वेश्चन नंबर 2, एचसीएफ ऑफ 2 नंबर्स इज 15. विच इज द फॉलोइंग इज देअर एलसीएम. आता या ठिकाणी एचसीएफ ऑफ 2 नंबर इज 15. एचसीएफ आहे म्हणजे 2 नंबरचा 15. आता एचसीएफ म्हणजे हायेस्ट कॉमन फॅक्टर. तर 2 नंबर इथे दिलेले नाही आहे. विच ऑफ द फॉलोइंग इज देअर एलसीएम. विच म्हणजे कोणता, फॉलोइंग म्हणजे खालीलपैकी म्हणजे त्याचा एलसीएम विचारलेला आहे. एलसीएम म्हणजे लोवेस्ट कॉमन मल्टिपल. या ठिकाणी आपल्याला हिंट दिलेली आहे. एचसीएफ ऑफ द गिवन नंबर इज अ फॅक्टर ऑफ द एलसीएम. जो एचसीएफ असतो म्हणजे तो एलसीएमचा काय असतो म्हणते फॅक्टर. म्हणजेच आपल्याला इथं एचसीएफ दिलेला आहे 15, तर 15नी त्या नंबरला डिवाइड होऊ शकते. म्हणजे आता खालील जे ऑप्शन दिलेले आहेत त्या ऑप्शनपैकी आपल्याला सर्च करावं लागेल की 15नी कोणत्या नंबरला डिवाइड केल्यावर खाली 0 येते. तर 15च्या टेबलमध्ये 40 हा नंबर आहे नाही. 15 1 जा 50, 15 2 जा 30, 15 3 जा 45 येतात. तर 15च्या टेबलमध्ये 45 हा एकच नंबर येतो. 15च्या टेबलमध्ये 100 हा पण नंबर येत नाही. त्यानंतर 200ने पण त्याला डिवाइड केला 0 येत नाही. म्हणून ऑप्शन बी 45 इज अ राईट आन्सर. त्यानंतर क्वेश्चन नंबर 3, द लेंथ, ब्रीथ अँड हाईट ऑफ अ रूम आर 8.25 मीटर, 6.75 मीटर अँड 4.50 मीटर रिस्पेक्टिव्हली म्हणजे क्रमाने. फाइंड द लेंथ ऑफ द लार्जेस्ट स्टेप दॅट कॅन मेजर द 3 डायमेन्शन एक्झॅक्टली. आता या ठिकाणी एक रूम आहे म्हणते, त्या रूमची लेंथ, ब्रीथ आणि हाईट रिस्पेक्टिव्हली दिलेली आहे म्हणते. रिस्पेक्टिव्हली म्हणजे क्रमाने. तर त्याची लेंथ आहे म्हणते 8.25 मीटर आणि ब्रीथ जी दिली आहे म्हणते ती आहे म्हणते 6.75 मीटर आणि हाईट दिली आहे म्हणते 4.50 मीटर. तर फाइंड द लेंथ ऑफ द लार्जेस्ट स्टेप दॅट कॅन मेजर द 3 डायमेन्शन एक्झॅक्टली. तर या ठिकाणी आपल्याला ह्या रूमची लेंथ काउंट करण्याकरता लार्जेस्ट स्टेप इथं काढायचा आहे. लार्जेस्ट म्हणजे मोठ्यात मोठा. आपल्याला कुठलं मेजरमेंट घेतल्यावर आपल्याला त्या रूमची लेंथ आपल्याला प्रॉपरली काउंट करता येईल.
तर यासाठी आपल्याला लार्जेस्ट विचारले आहे. लार्जेस्ट म्हणजे इथं ग्रेटेस्ट नंबर आपल्याला काढायचा आहे. ग्रेटेस्टसाठी आपण एससीएफचा यूज करत असतो. एससीएफ म्हणजे हायेस्ट कॉमन फॅक्टर. आता हायेस्ट कॉमन फॅक्टर काढण्याकरता तिन्ही नंबर हे मीटरमध्ये आहे, तर इथे आपल्याला ॲन्सरमध्ये सेंटीमीटर दिलेलं आहे. तर ह्या तिन्ही नंबरचं आपल्याला सेंटीमीटरमध्ये आपल्याला कन्वर्ट करायचं आहे. त्यानंतर त्याचा आपल्याला एससीएफ काढायचा आहे. एससीएफ म्हणजे या तिन्ही नंबरला कुठल्या एका नंबरने डिवाईड होऊ शकते, म्हणजे त्याला डिवाईड केल्यावर रिमाइंडरमध्ये 0 राहतो. तर या ठिकाणी अगोदर हे मीटरमध्ये आहे, तर मीटरमध्ये असल्यावर त्याला सेंटीमीटरमध्ये कन्वर्ट करण्याकरता आपल्याला 100ने त्याला मल्टिप्लाय करावं लागेल, कारण की 100 सेंटीमीटर म्हणजेच काय होत असतो, 1 मीटर होत असतो. म्हणून 8.25, 6.75 आणि 4.50 ह्या मीटरचे जे नंबर्स आहेत ते या ठिकाणी आपण रायटिंग केलेले आहे. त्यानंतर त्याला मल्टिप्लाय 100 केलेले आहे. मल्टिप्लाय 100 करून या ठिकाणी 825 हे आन्सर राहिलं आहे. तर डायरेक्ट पण आपण करू शकतो 825 1 जा 825 आणि 2 0 जसेच्या तसे. पण पॉईंट नंतर 2 हाऊस असल्यामुळे आपल्याला युनिट नंतर 2 हाऊस काउंट करून तिथे पॉईंट द्यायचा असतो, म्हणून हा पॉईंट नंतर 0 कट झालेला आहे. या ठिकाणी पण तसं 675 1 जा 675 2 0 जसे तसे द्यायचे आहे. पण पॉईंट नंतर 2 हाऊस असल्यामुळे इथे युनिट नंतर 2 हाऊस नंतर पॉईंट देऊन ते 0 आपल्याला निघून जातो. या ठिकाणी पण तसंच 450 1 जा 450 100वरचे 2 0 जसे तसे पॉईंट नंतर 2 हाऊस असल्यामुळे युनिट नंतर 2 हाऊस काउंट करून तिथे पॉईंट द्यायचा असतो. तर इथे फर्स्ट याचा आलेला आहे 825 सेंटीमीटर, नेक्स्ट आहे 675 सेंटीमीटर, नेक्स्ट आहे 450 सेंटीमीटर. तर या ठिकाणी आपल्याला ह्या तिन्ही नंबरचा काय काढायचा, आपल्याला लार्जेस्ट नंबर विचारलेला असल्यामुळे आपल्याला त्याचा एससीएफ काढावा लागणार आहे. तर या ठिकाणी आपण हे तिन्ही नंबर याप्रमाणे बॉक्समध्ये रायटिंग केलेले आहे. आता या तिन्ही नंबरला कुठल्या एका प्राईम नंबरने डिवाईड होतो तो इथे आपल्याला लक्षात घ्यावं लागेल. आता 825 याच्या पण युनिट प्लेसवर 5 आहे, इथे पण 5 आणि इथे 0 आहे. आता 5च्या टेस्टनुसार ज्या नंबरच्या युनिट प्लेसवर 5 किंवा 0 असेल त्या नंबरला 5ने डिवाईड करता येतो. जर आपण याप्रमाणे रफमध्ये जर डिवाईड केलं या नंबरला तर इथे क्वेश्चन रायटिंग करत असतो हा वरचा नंबर. तर इथे आपण 5 1 जा 5, तर इथे शिल्लक राहतात 3 आणि 2 32, 5 6 जा 30 येते, तर इथे 2 शिल्लक राहतात, पुन्हा 25, तर 5 5 जा 25. याप्रमाणे या नंबरला पण डिवाईड केलेला आहे. डिवाईड करून इथं क्वेश्चन रायटिंग केलेलं आहे, इथे पण रायटिंग केलेलं आहे. आता ह्या तिन्ही नंबरला 5ने डिवाईड झालेला आहे. त्यानंतर ह्या पण तिन्ही नंबरला 5ने डिवाईड झालेला आहे. आपण ॲन्सर रायटिंग केलेला आहे क्वेश्चन. त्यानंतर पुन्हा ह्या तिन्ही पण नंबरला ह्या 3 नंबरने डिवाईड झालेला आहे. त्यानंतर या ठिकाणी डिवाईड केल्यावर हे नंबर आलेले आहे 11 9 आणि 6. पण ह्या तिन्ही नंबरला कुठल्या एका नंबरने डिवाईड होत नाही, म्हणून हे जे नंबर आलेले आहे 5 5 आणि 3 या 3 नंबरची आपल्याला मल्टिप्लाय करावी लागणार आहे. तर या ठिकाणी आपल्याला ह्या तिन्ही नंबरला डिवाईड होणारे नंबर एका ठिकाणी रायटिंग करायचे आहे. म्हणजे 5 × 5 × 3 5 × 5 × 3 5 5 जा 25 × 3 25 3 जा 75 सेंटीमीटर काय आलेलं त्याचा एससीएफ आलेला आहे, म्हणजे हायेस्ट कॉमन नंबर आलेला आहे. म्हणून ऑप्शन बी 75 इज द राईट ॲन्सर. त्यानंतर क्वेश्चन नंबर 4, फाइंड द ग्रेटेस्ट नंबर विच डिवाइड्स 171 अँड 251 लिव्हिंग द रिमाइंडर 3 and 6 रिस्पेक्टिव्हली. म्हणजे इथे या ठिकाणी पण आपल्याला फाइंड म्हणजे शोधायचा आहे ग्रेटेस्ट नंबर. ग्रेटेस्ट म्हणजे मोठा नंबर, विच डिवाइड्स 171 आणि 251, याला म्हणते 171 आणि 251ला डिवाईड होणारा नंबर शोधायचा आहे. ग्रेटेस्ट ग्रेटेस्ट म्हणजे मोठ्यात मोठा. तर ग्रेटेस्ट विचारलं असेल तर आपल्याला इथं एससीएफ काढायचा असतो. त्यानंतर लिव्हिंग द रिमाइंडर 3 and 6 रिस्पेक्टिव्हली, पण या ठिकाणी म्हणते 3 आणि 6 तिथे शिल्लक राहिलेले पाहिजे. याकरिता आपल्याला या नंबरमधून 3 अगोदर मायनस करावं लागेल, म्हणजेच 171मधून 3 मायनस करावं लागेल आणि 6 या 251मधून मायनस करावं लागेल. त्या मायनस केल्यावर आलेल्या नंबरचा आपल्याला काय करावं लागेल, एससीएफ काढावा लागेल. तर याप्रमाणे 171मधून 3 मायनस केले तर 168 राहिलेले आहे. त्यानंतर 251मधून 6 मायनस केले तर 245 राहिलेले आहे. तर या दोन नंबरचा आपल्याला काय करायचं आहे, एससीएफ काढायचा आहे. तर या दोन्ही नंबरला डिवाईड होणार नंबर तो म्हणजे 7 आहे. तर 7ने आपल्याला 16ला डिवाईड केलं तर 7 2 जा 14, तर शिल्लक राहतात 2 आणि 8 24, तर 7 4 जा 28. त्यानंतर 7ने आपल्याला 24ला डिवाईड करायचं आहे. तर 7 3 जा 21,
तर इथे 3 शिल्लक राहतात. 3 आणि 5 35, 7 5 जा 35. त्यानंतर या दोन्ही नंबरला डिवाइड होणारा एक नंबर कुठलाच नाही आहे, म्हणून इथे 7नी फक्त आपण 35ला डिवाइड करू शकतो. म्हणजे 7 5 जा 35, 7च्या डबलमध्ये 24 हा नंबर येत नाही, म्हणून हे नंबर आपण तसे राहू दिले तरी चालेल. फक्त आपल्याला काय पाहिजे असते की दोन्ही नंबरला एका नंबरने डिवाइड होणार नंबर पाहिजे असते. तो कशाकरता? तर HCF काढण्याकरता, म्हणजेच ग्रेटेस्ट नंबर काढण्याकरता. तर इथे कोणता नंबर आलेला आहे? 7. 7 या नंबरने दोन्ही नंबरला डिवाइड झालेला आहे, म्हणून ऑप्शन सी 7 इज द राईट आन्सर. त्यानंतर क्वेश्चन नंबर 5. 2 टाइप्स ऑफ चॉकलेट आर अवेलेबल इन पॅकेट हॅव्हिंग 10 and 12 चॉकलेट्स रिस्पेक्टिव्हली. आता या ठिकाणी क्वेश्चनमध्ये सांगितलेलं आहे की 2 प्रकारचे चॉकलेट्स अवेलेबल आहे म्हणजे पॅकेटमध्ये. एका पॅकेटमध्ये 10 चॉकलेट आहे, तर दुसऱ्या पॅकेटमध्ये 12 चॉकलेट दिलेले आहे रिस्पेक्टिव्हली म्हणजे क्रमाने. फाइंड द मिनिमम नंबर ऑफ पॅकेट टू बी बॉट सो ॲज टू गेट इक्वल नंबर ऑफ चॉकलेट ऑफ बोथ द टाइप्स. आता या ठिकाणी आपल्याला फाइंड म्हणजे शोधणे, मिनिमम म्हणजे कमीत कमी नंबर ऑफ पॅकेट्स म्हणजे कमीत कमी म्हणजे किती पॅकेट जर विकत घेतल्यावर, बॉट म्हणजे विकत घेणे, सो ॲज टू गेट म्हणजे मिळणे, इक्वल नंबर ऑफ चॉकलेट ऑफ बोथ द टाइप्स म्हणजे दोन्ही चॉकलेटच्या पॅकेटमध्ये म्हणजे मला सारखे चॉकलेट मिळणार. म्हणजे 10चे पॅकेट्स जेवढे आपण विकत घेतले त्यापासून टोटल जर चॉकलेटची काउंटिंग केली तर त्यामध्ये पण सारखे चॉकलेट निघणार आहे. जर 12 चॉकलेट असणारे पॉकेट जर विकत घेतले तर त्यामधून असणारे जे पूर्ण चॉकलेट आहे त्याची पण काउंटिंग काही सारखी येणार आहे. त्यासाठी मी 10चे किती घ्यायला पाहिजे म्हणजे विकत, आणि 12 चॉकलेट असणारे पॅकेट किती विकत घ्यायला पाहिजे. तर त्याकरता आपल्याला दोन्ही नंबरचा काय काढावं लागेल? आपल्याला मिनिमम म्हणजे कमीत कमी, त्यासाठी आपल्याला दोन्ही नंबरचा LCM काढावं लागेल. LCM म्हणजे लोवेस्ट कॉमन मल्टिपल. तर इथे 10 आणि 12 ह्या दोन्ही नंबरला डिवाइड होणारा नंबर म्हणजे 2 आहे. 2 हा प्राईम नंबर आहे, तर 2 5 जा 10, 2 6 जा 12. त्यानंतर पुन्हा हे दोन नंबर कोणत्या टेबलमध्ये आहे नाही, तर म्हणून ते या ठिकाणी आपण 3ने 6ला डिवाइड करायचं. तर 3 2 जा 6 आणि इथे 5. हे दोन्ही नंबर कुठल्या टेबलमध्ये नाही आहे, तर लास्टमध्ये आपण 1 येईपर्यंत काढू शकतो. 5 1 जा 5 आणि इथे 2 जसे या तसे, पुन्हा 2 1 जा 2. तर आता LCM म्हणजे काय होते? लोवेस्ट कॉमन मल्टिपल. म्हणजे हे जे बाजूचे नंबर आहे पूर्ण त्या सर्व नंबरचे आपल्याला मल्टिप्लाय करायचे आहे. 2 × 3 × 5 × 2 आणि 1 × 1. तर 2 3 जा 6, 5 2 जा 10 आणि 1 1 जा 1. तर 6 10 जा 60 आणि 61 जा 60. तर जो LCM आलेला आहे तो आलेला आहे 60. तर या ठिकाणी आपल्याला 10 चॉकलेट असणारे पाकिट किती घेतले तर 60 येईल ते काढावं लागेल. म्हणजे 10 चॉकलेट असणारे पॅकेट जर आपण किती विकत घेतले तर त्यामधून 60 चॉकलेट आपल्याला मिळणार आहे. त्याचप्रमाणे 12 चॉकलेट असणारे पॅकेट आपण किती विकत घेतले तर आपल्याला त्यामधून 60 चॉकलेट मिळणार आहे. यासाठी आपल्याला इथे नंबर काढायचा आहे तो. तर 10 किती जा 60 होते, तर 10 6 जा 60 म्हणजे 10 चॉकलेट असणारे पॅकेट जर आपण 6 विकत घेतलं त्यामधून 60 चॉकलेट आपल्याला मिळणार आहे कमीत कमी. मिनिमम म्हणजे कमीत कमी. 12 × कुठल्या नंबरने मल्टिप्लाय केलं 16, तर 12 5 जा 60 येतात. म्हणजे या ठिकाणी आपल्याला हे जे नंबर्स आहे हे स्टेटमेंट आहे हे आपल्याला ऑप्शनमधून सर्च करावं लागेल. तर या ठिकाणी आपल्याला ऑप्शनमध्ये दिलेलं आहे ऑप्शन डी 6 पॅकेट ऑफ 10 चॉकलेट. म्हणजे 6 पॅकेट जर आपण 10 चॉकलेटचे घेतले तर त्यामधून आपल्याला इक्वल चॉकलेट म्हणजे 60 मिळणार आहे. त्यानंतर 5 पॅकेट्स ऑफ 12 चॉकलेट म्हणजे 5 पॅकेट्स ऑफ 12 चॉकलेट जर घेतले तर त्यामधून पण 60 चॉकलेट म्हणजे इक्वल चॉकलेट मिळणार आहे. म्हणून ऑप्शन डी इज राईट आन्सर. त्यानंतर क्वेश्चन नंबर 6. 3 बेल रिंग टुगेदर ॲट 6:30 AM. If the bell ring at intervals of 9 minutes, 12 minutes and 18 minutes respectively, then at what time will the 3 bell rings together next? आता या ठिकाणी 3 बेल लावलेले आहे म्हणते. त्या 3 बेल म्हणते 6:30 AM म्हणजे 6:30 AM म्हणजेच सकाळी त्या एकत्र त्यांनी रिंग दिलेली आहे म्हणते, म्हणजेच वाजलेले आहे.
इफ द बेल्स रिंग ॲट इंटरवल्स, त्यानंतर त्या बेल जे आहे म्हणते त्यांनी रिंग केली आहे म्हणते 9 मिनिटांनी, त्यानंतर दुसऱ्या बेलनी 12 मिनिटांनी आणि थर्ड बेलनी 18 मिनिटं त्यांनी रिंग दिलेली आहे रिस्पेक्टिव्हली म्हणजे क्रमाने. देन ॲट व्हॉट टाईम विल द 3 बेल्स रिंग टुगेदर नेक्स्ट, नंतर म्हणजे त्या तिन्ही बेल केव्हा एकत्र वाजतील. तर या ठिकाणी आपल्याला जे जे आपल्याला त्यांचा टाईमचा ड्युरेशन दिलेला आहे त्या तिन्ही नंबरचा आपल्याला LCM काढावं लागेल एकत्र आपल्याला काढण्याकरिता, म्हणजे 9, 12 आणि 18. तर याप्रमाणे तो नंबर रायटिंग करून घ्यायचा आहे 9, 12 आणि 18. त्या तिन्ही नंबरला डिवाईड होणारा प्राईम नंबर कुठला आहे ते पाहावं लागेल. तर 3ने आपण 9ला पण डिवाईड करू शकतो, कारण की 3 3 जा 9, 3 4 जा 12, 3 6 जा 18. त्यानंतर ह्या 3 नंबरला आपण डिवाईड करू शकत नाही, फक्त 3ला आणि 6लाच करू शकतो, म्हणून 3 1 जा 3, 3 2 जा 6. ज्या नंबरला डिवाईड होत नसेल तो नंबर जसा तसा खाली रायटिंग करून घ्यायचा असतो. त्यानंतर यापैकी 4 आणि 2ला डिवाईड करू शकतो, 2 2 जा 4 आणि 2 1 जा 2, नंतर पुन्हा 2 1 जा 2, बाकी 1 नंबर जसेच्या तसे. आता हे जे बाहेरचे नंबर आले त्या सर्व नंबरचे आपल्याला मल्टिप्लाय करायची आहे. त्या ठिकाणी 3 3 2 2 ह्या सर्व नंबर आपण मल्टिप्लायमध्ये आपल्याला याचा मांडणी करायची आहे. हे 1 आपण रायटिंग केले नाही तरी चालेल, कारण की 2 1 जा 2 आन्सर तेच येणार असते. म्हणून 3 3 जा 9, 2 2 जा 4, 9 4 जा 36. 36 मिनिटांनी त्या बेल पुन्हा एकत्र वाजणार आहे. तर या ठिकाणी आपल्याला त्यांनी विचारलेलं आहे की 6:30ला त्या एकत्र वाजल्या होत्या, तर याच्यानंतर त्या कुठल्या वेळेला म्हणते ते एकत्र वाजणार आहेत. तर यामध्ये जर आपण 36 मिनिट ॲड केले तर त्या वेळेला त्या एकत्र रिंग देणार आहे, म्हणजेच याप्रमाणे करायचं आहे. तर 6:30मध्ये आपल्याला 36 मिनिट ॲड करायचे आहे, कारण की 36 कोण आहे मिनिट, म्हणून आपल्याला लक्षात ठेवावं लागेल की हवर आणि मिनिटची ॲडिशन करते वेळीच हवर हे हवरच्या बॉक्समध्ये रायटिंग करायचे आणि मिनिट हे मिनिटच्या बॉक्समध्ये रायटिंग करायचे. तर या ठिकाणी आपण 6:30मध्ये 36 मिनिट ॲड केलेले आहे. तर या ठिकाणी ॲडिशन आली आहे 0 + 6 6, 3 आणि 3 6 6 जसंच्या तसे. आता मिनिटच्या बॉक्समध्ये जर 60 किंवा 60च्या वरचा नंबर येत असेल तर त्यामधून 60 मायनस करायचे आपल्याला आणि या साईडने आपल्याला 1 प्लस करायचा असतो, कारण की 60 मिनिट म्हणजे होते 1 हवर. म्हणून या ठिकाणून आपल्याला 66 मिनिटमधून 1 हवर इकडे बाहेर काढायचा असतो, म्हणून त्या ठिकाणी 60 मायनस करायचे असते. म्हणून 6मधून 0 मायनस करायचे 6 राहतात आणि 6 - 6 0, 6 आणि 1 या ठिकाणी प्लस करायचे, 6 आणि 1 होतात 7. तर 7 हवर 6 मिनिटला ती बेल पुन्हा एकत्र वाजणार आहे. म्हणून ऑप्शन बी 7 हवर 6 AM ला ती बेल पुन्हा एकत्र वाजणार आहे. ओके, याप्रमाणे आपण क्वेश्चन 6 बघितलेला आहे. व्हिडिओ आवडला चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा, त्यामुळे येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला वेळेवर मिळेल. त्यानंतर आपण पाहणार आहे क्वेश्चन नंबर 7. अ टीचर distributed 81 chocolates and 108 biscuit packets equally among the children of his class. What can be the maximum number of the children in the class? तर या ठिकाणी अ टीचर म्हणजे एका टीचरनी डिस्ट्रीब्यूट म्हणजे वाटून दिलेले आहे म्हणते 81 चॉकलेट्स आणि 108 बिस्किट पॅकेट्स इक्वली म्हणजे सारख्या प्रमाणात. अमॉंग म्हणजे च्यामध्ये. द चिल्ड्रन ऑफ हिज क्लास वर्गाच्या मुलांना त्यांनी म्हणते 81 चॉकलेट्स आणि 108 बिस्किट त्यांनी सारख्या प्रमाणात वाटून दिलेले आहे म्हणते. तर व्हॉट कॅन बी द मॅक्झिमम नंबर ऑफ चिल्ड्रन इन द क्लास. तर त्याच्या क्लासमध्ये म्हणते मॅक्झिमम म्हणजे जास्तीत जास्त किती चिल्ड्रन म्हणजे मुले आहे या ठिकाणी आपल्याला ते काढायचं आहे. तर त्या ठिकाणी लक्षात ठेवावं लागेल की आपल्याला मॅक्झिमम विचारलं आहे. मॅक्झिमम याकरता आपल्याला त्या नंबरचा म्हणजे 81 आणि 108 या नंबरचा आपल्याला SCF काढायचा आहे. SCF म्हणजे हायेस्ट कॉमन फॅक्टर किंवा त्याला आपण GCD पण म्हणतो, ग्रेटेस्ट कॉमन डिवायझर. त्याकरता आपल्याला 81 आणि 108 या दोन्ही नंबरला SCF काढण्याकरता आपल्याला बॉक्समध्ये रायटिंग करावं लागेल. तर या दोन्ही नंबरला डिवाईड होणारा आपल्याला प्राईम नंबर इथे रायटिंग करायचा असतो. तो इथे 3ने ह्या दोन्ही नंबरला डिवाईड होते, म्हणजेच 3 2 जा 6 आणि इथे 2 शिल्लक राहतात, 2 आणि 1 21. तर 3 7 जा 21. तर या ठिकाणी जो नंबर रायटिंग केलेला आहे तो याप्रमाणे आपण जर 81ला जर 3ने डिवाईड केलं तर 3 2 जा 6, 8 - 6 2 आणि 1 3 7 जा 21. खाली 0 0 शिल्लक राहतात. तर हा जो क्वोशंट नंबर असतो तो या ठिकाणी रायटिंग करायचा असतो.
त्यानंतर 3 3 जा 9, 1 शिल्लक राहतं, 1 आणि 8 18, 3 6 जा 18. त्यानंतर पुन्हा 27 आणि 36 या दोन्ही नंबरला डिवाइड होणारा नंबर 3 आहे, म्हणजे 3 9 जा 27. डबल नंबर असल्यामुळे एका नंबरला आपल्याला डिवाइड करायचा आहे. 3 1 जा 3, 3 2 जा 6. पुन्हा या दोन्ही नंबरला एकाच नंबरने डिवाइड करता येतो आपल्याला, तो म्हणजे 3 नंबर. 3 3 जा 9, 3 4 जा 12. आता या दोन नंबरला एका नंबरने डिवाइड करता येत नाही, कारण की 3ला फक्त 3ने डिवाइड होतो आणि 4ला 2ने. म्हणून ह्या जे नंबर आपल्याला आलेले आहे, म्हणजे दोन्ही नंबरला डिवाइड होणारे नंबर 3 आहे, या दोन नंबरला पण डिवाइड होणारा नंबर 3 आहे, या पण दोन नंबरला डिवाइड होणारा नंबर 3. या तिन्ही नंबरची आपल्याला मल्टिप्लाय करायची आहे. म्हणजे इथे मॅक्झिमम विचारले होतं म्हणून आपल्याला HCF करिता 3 × 3 × 3. LCM जर विचारलं असतं या सर्व नंबरची आपण मल्टिप्लाय केलेली असते. तर 3 3 जा 9, 9 3 जा 27. तर त्या टीचरच्या क्लासमध्ये 27 स्टुडंट असेल, म्हणून ऑप्शन ए 27 इज अ राईट ॲन्सर. त्यानंतर क्वेश्चन नंबर 8, पॉट्स A and B contain 145 and 116 लिटर ऑफ मिल्क रिस्पेक्टिवली. म्हणजे पॉट्स म्हणजे भांडे, कंटेन म्हणजे धारण करण्याची क्षमता. ए आणि बी या दोन प्रकारचे काय म्हणते, पॉट्स आहे म्हणते. ए या पॉट्समध्ये 145 लिटर आपण दूध साठवू शकतो आणि बी या पॉट्समध्ये 116 लिटर दूध आपण त्यामध्ये साठवू शकतो. रिस्पेक्टिवली म्हणजे क्रमाने होते, एमध्ये हे आणि बीमध्ये 116. त्यानंतर व्हॉट शूड बी द कॅपॅसिटी ऑफ द लार्जेस्ट पॉसिबल कंटेनर विच कॅन मेजर आउट द मिल्क इन ईच ऑफ द पॉट्स अँड एक्झॅक्ट नंबर ऑफ टाईम. तर या ठिकाणी हे जे मिल्क आहे हे काउंट करण्याकरता आपल्याला म्हणते मोठ्यात मोठं जे मेजरमेंट आहे काउंट करण्याचं, लार्जेस्ट म्हणजे मोठ्यात मोठं, ते आपण कुठलं घ्यायला पाहिजे. शूड म्हणजे पाहिजे, कंटेनर म्हणजे होते आपण त्याला काउंट करण्याचं पात्र किंवा भांडं असे म्हणतो. त्याकरता आपल्याला 145 आणि 116 या दोन नंबरचा लार्जेस्ट विचारला असल्यामुळे आपल्याला HCF काढायचा आहे. म्हणजेच 145 आणि 116. आता या ठिकाणी आपण दिलेल्या ऑप्शनमधूनच आपण नंबर सर्च करून रायटिंग करू शकतो. आता या दोन्ही नंबरचा आपल्याला HCF म्हणजे हायेस्ट कॉमन फॅक्टर काढण्याकरिता आपल्याला दोन्ही नंबरला डिवाइड होणारा कॉमन नंबर म्हणजे इथे प्राईम नंबर पाहिजे असतो. त्याकरता आपल्याला दिलेल्या ऑप्शनमधूनच आपण एक नंबर इथे चेक करायचा आहे. तर या फर्स्ट नंबर न घेता आपण नेक्स्ट नंबर घेऊ 29. तर या ठिकाणी आपण जर 29 रायटिंग केले तर 29च्या टेबलमध्ये 145 हा नंबर येतो काय तो ते आपल्याला बघावं लागेल. तर यासाठी आपल्याला 29चा टेबल न म्हणता 9चा टेबल म्हणायचा आहे. तर 9 1 जा 9, 9 2 जा 18, 9 3 जा 27, 9 4 जा 36, 9 5 जा 45. जर 29 इंटू जर आपण 5 जर या ठिकाणी रायटिंग केले, 5 9 जा 45, 45 5 कॅरीचा 4, 5 2 जा 10, 10 आणि 4 14. जर 29 इंटू 5 जर केलं तर आपल्याला काय मिळते आन्सर 145. म्हणून 29 इंटू आपण या ठिकाणी 5 रायटिंग करायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी पण 9चा टेबल म्हणायचा. ज्या नंबरच्या युनिट प्लेसवर 9च्या टेबलमध्ये 6 येत असेल त्या नंबरपर्यंत आपल्याला तो टेबल म्हणावा लागेल 29चा. 9 1 जा 9, 9 2 जा 18, 9 3 जा 27, 9 4 जा 36. तर आता 4 आपण मल्टी करून 29 इंटू जर 4 केले तर आपल्याला 116 हा नंबर मिळतो काय. तर 4 9 जा 36, 4 2 जा 8, 8 आणि 3 11. तर हा नंबर 116 हा नंबर आपल्याला मिळतो. म्हणजे 29 इंटू जर 4 केले तर आपल्याला 116 हा नंबर मिळतो. त्यानंतर 5 आणि 4 हा नंबर कुठल्याच एका टेबलमध्ये आहे नाही, म्हणून याचा आन्सर जो आलेला आहे HCF तो आलेला आहे 29. त्याचा HCF पण आता रायटिंग करावं लागेल 29. म्हणून इथं ऑप्शन बी 29 लिटर. तर जर आपण ते कंटेनर आपण ते काउंट करण्याकरिता यूज केलं ते मिल्क काउंट करू शकू. म्हणून ऑप्शन बी इज अ राईट ॲन्सर. त्यानंतर क्वेश्चन नंबर 9, व्हॉट इज द लेंथ ऑफ द लॉंगेस्ट टेप विच कॅन बी यूज टू मेजर एक्झॅक्टली 1 मीटर 75 सेंटीमीटर, 4 मीटर अँड 50 सेंटीमीटर अँड 6 मीटर अँड 50 सेंटीमीटर. या ठिकाणी आपल्याला लॉंगेस्ट टेप म्हणजे लांब टेपची या ठिकाणी लेंथ विचारली आहे.
विच कॅन बी यूज म्हणजे वापर करण्याकरता, मेजर एक्झॅक्टली आपल्याला एक्झॅक्टली मेजर घेण्याकरता म्हणते कुठल्या टेपचा म्हणते आपण यूज करायला पाहिजे. ते मेजरमेंट आहे म्हणते 1 मीटर 75 सेंटीमीटर आणि 4 मीटर 50 सेंटीमीटर आणि 6 मीटर 50 सेंटीमीटर. ह्या प्रकारचं जे मेजरमेंट आहे या मेजरमेंटची आपल्याला लेंथ काउंट करण्याकरता कुठला म्हणते आपल्याला लॉंगेस्ट टेप आपल्याला लागेल. तर या ठिकाणी लॉंगेस्ट विचारलेला आहे. लॉंगेस्ट म्हणजे आपल्याला इथं ग्रेटेस्ट आपल्याला काढावा लागेल. तर या ठिकाणी जे मेजरमेंट आहे ते मीटरमध्ये दिलेलं आहे आणि या ठिकाणी जे ऑप्शनमध्ये आन्सर आहे ते सेंटीमीटरमध्ये दिलेलं आहे. तर आपल्याला जे मीटर आणि सेंटीमीटर आहे ते आपल्याला सेंटीमीटरमध्ये कन्वर्ट करावं लागेल. या ठिकाणी इथं मीटर आहे आणि या ठिकाणी ते सेंटीमीटर. तर फर्स्ट नंबरमध्ये कोण आहे 1 मीटर. तर या ठिकाणी 1 मीटर रायटिंग केलं आपण. सेंटीमीटरमध्ये 75. त्यानंतर इथं 4 मीटर आणि 50 सेंटीमीटर. 4 मीटर आणि 50 सेंटीमीटर. त्यानंतर नेक्स्ट 6 मीटर आणि 50 सेंटीमीटर. 6 मीटर आणि 50 सेंटीमीटर. आता हे पॉईंटमध्ये याप्रमाणे रायटिंग करते. जर त्याचं आपण सेंटीमीटरमध्ये कन्वर्ट केलं तर सेंटीमीटरमध्ये कन्वर्ट करण्याकरता आपल्याला त्या नंबरला मल्टिप्लाय 100 करावं लागेल. कारण की 100 सेंटीमीटर म्हणजे होते 1 मीटर. तर 1.75 म्हणजे 175 इंटू 1 जर केले तर 175 येते आणि 2 झिरो जसेच्या तसे. आता पॉईंट नंतर किती नंबर आहे 2. तर 2 नंतर आपल्याला इथे पॉईंट द्यावा लागेल म्हणजे त्याचा आन्सर येईल 175. त्यानंतर इथे 4.50 इंटू जर आपण 100 केले तर 4.51 जा 450. 2 झिरो जसेच्या तसे दिल्यावर पॉईंट नंतर 2 हाऊस असल्यामुळे युनिटपासून आपल्याला 2 हाऊस काउंट करून इथे पॉईंट द्यायचा असतो. हे 2 झिरो कट होऊन जातात. त्यानंतर इथे 6.50 इंटू जर 100 केले तर इथे 650 म्हणजे 650 आन्सर येते. 2 झिरो आपल्याला जसे तसे रायटिंग करायचे असतात. पॉईंट नंतर 2 हाऊस असल्यामुळे युनिट नंतर 2 हाऊस नंतर काउंट करायचे. तर 650 हे आलेलं आहे सेंटीमीटरमध्ये कन्व्हर्ट झालेलं आहे. आता या दिलेल्या नंबरचा आपल्याला एसएफ काढायचा आहे म्हणजे 175 450 आणि 650. या तिन्ही नंबरला डिवाईड होणारा एक नंबर काढायचा आहे. त्या तिन्ही नंबरला डिवाईड होणारा इथे 0 असल्यामुळे युनिट प्लेसवर इथे पण 0 आहे इथे 5 आहे. त्या तिन्ही नंबरला 5ने आपण डिवाईड करू शकू कारण की 5 हा एक प्राईम नंबर पण आहे. म्हणजे 5 3 जा 15. 2 शिल्लक राहतात. 2 आणि 5 25. 5 5 जा 25. 5 9 जा 45. 5 0 0. 5 1 जा 5. 6ला आपण डिवाईड करू अगोदर. 5 1 जा 5. 1 शिल्लक राहतात. 1 आणि 5 15. तर 5 3 जा 15 आणि 5 0 0. त्यानंतर पुन्हा ह्या तिन्ही नंबरला आपण 5ने डिवाईड करू शकतो. 5 7 जा 35. 5ने आपण 9ला करू. 5 1 जा 5. 4 शिल्लक राहतात. 4 आणि 0 40. 5 8 जा 40. त्यानंतर या ठिकाणी 13ला 5 2 जा 10. त्यानंतर 3 शिल्लक राहतात. 3 आणि 0 30. 5 6 जा 30. त्यानंतर या तिन्ही नंबरला डिवाईड होणारा नंबर एक कुठलाच नाही आहे. तर आपण 7ला 7ने डिवाईड करू शकतो आणि 18 आणि 26. 18ला आपण 3ने डिवाईड करू शकतो आणि 26ला 4ने. ह्या तिन्ही नंबरला आपण वेगळ्या नंबरने डिवाईड करू शकतो. या ठिकाणी आपल्याला क्वेश्चनमध्ये लॉंगेस्ट मेजरमेंट विचारलेलं होतं लेंथ काउंट करण्याचा. त्यासाठी आपण एसएफ काढलेला म्हणजे तिन्ही नंबरला डिवाईड होणारा नंबर काढलेले आहे. त्या तिन्ही नंबरला 5ने पण डिवाईड झालेला आहे आणि ह्या पण तिन्ही नंबरला 5ने डिवाईड झालेला आहे. ह्या नंबरला डिवाईड झालेलं नसल्यामुळे आपण या ठिकाणी समोरची मेथड केलेली नाही आहे. म्हणजे या 2 नंबरचा आपल्याला मल्टिप्लाय करायचा आहे. म्हणजेच SCF एसएफ करता आपल्याला ग्रेटेस्ट पण विचारू शकते आणि लॉंगेस्ट पण विचारू शकते. त्यावेळेस आपल्याला एसएफ काढायचा असतो. एसएफ या मेथडने करायचा आहे. तर एसएफमध्ये आपल्याला जे नंबरनी तिन्ही नंबरला डिवाईड झालेला आहे ते नंबर आपल्याला मल्टिप्लायमध्ये या ठिकाणी असे रायटिंग करायचे असतात. तर 5 5 जा 25. तर त्या ठिकाणी आपण 25 सेंटीमीटरचा जर लॉंगेस्ट टेपचा यूज केला तर ह्या तिन्ही प्रकारचे जे मेजरमेंट आहे ते आपल्याला एक्झॅक्टली काउंट करता येईल. म्हणून ऑप्शन ए 25 इज अ राईट ॲन्सर. ओके, याप्रमाणे आपण असाइनमेंट 5.3 सॉल्व केलेला आहे. व्हिडिओ आवडला चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. त्यामुळे तुम्हाला प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन वेळेवर मिळेल. ओके, थँक्यू.